नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आज बघितला किल हा सिनेमा न्यू चित्रा टॉकीज वाई येते. मागचा कुठला बघितलेला महाराजा, त्याचप्रमाणे हा सुद्धा उशिरा लागला आपल्या इथं, त्यामुळे मला बघायला पण उशीर झाला. किल सिनेमा हा मला आवडला खूप. एक तर ऍक्शन भरपूर आहे, ऍक्शन बरोबर हिंसाही आहे. काय हिंसेचं आपल्याला वावडं नाहीये, त्यामुळे मला काय त्याचं हे वाटत नाही. उलट मी स्वतःला तपासत होतो की अगदी असं रक्त निघताना मला उगीच असं विसं काय होतंय का काय नाही झालं. म्हणजे मी आता मला जरा हेच समजतोय स्ट्रॉंग. निदान ते रक्त हे बघताना तरी काय असं होतं, तसं तरी मला होत नाही. एवढा तरी निदान मी स्ट्रॉंग आहे हे मला कळतंय. इंटरव्हलच्या आधी ऍक्शन पेक्षा इंटरव्हलच्या नंतरच्या ऍक्शन मध्ये, कारण ती हिरोईन मेल्यानंतरची ऍक्शन आणखी, कारण तो त्या ह्याच्यात असतो ना की ती मेली त्या दुःखात, त्यामुळे ती ऍक्शन आणखी हे दाखवली किंवा झाली असं म्हणता येईल आपल्याला. हिरोची एकंदर फिजिक चांगली आहे, चेहरा वेरा दिसतोय चांगला, आर्मी मॅन शोभतोय. अभिनय ठीकठाक आहे, ऍक्शन चांगली आहे. पण खूप चिडल्यावर एक डोळ्यात जे असं दाखवायला तेवढं मात्र ते दिसत नाही. तरी पण आपण तो जास्त विषय घेत नाही, कारण आपल्याला ते ऍक्शन आणि ह्याच्यातच आणि वेग, ती जसं रेल्वे पळती तसं सिनेमा सुद्धा एकदम फास्ट पळतो. अख्खा सिनेमा त्या रेल्वेमध्येच आहे. बऱ्याच जणांनी, अगदी सर्वांनी हा बघण्यासारखा नाहीये, पण ज्याला सोसल त्याने जरूर बघावा. आपण कितपत हे असं बघण्यासाठी बघितलं तरी चालेल, पण बरेच जणांना अगदी हे होणार आहे. कोणाला अगदी किळस वाटेल, कोणाला काय होईल, कोणाला आणखी काय होईल. एक ते भांड असताना आग विझवायचं असं ती लाल, त्यानं ते इतकं मारलेलं दाखवलं की अख्ख्या चेहऱ्याचाच आकार बदललेला दाखवलाय. बघा, हे इतपत सोसत असेल तर जरूर बघा. सारखं रक्त 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 रक्त, याचं नाव किल पेक्षा रक्त बंबाळच ठेवायला पाहिजे होतं. समीक्षकांनी सुद्धा सिनेमाची तारीफ केलेली आहे, पण सहकुटुंब असं बघण्याजोगा हा काय सिनेमा नाही. हिरोईन मला काय खास वाटली नाही एवढी. डोळे जरा तिचे बटबटीतच दिसत आहेत उगीच. अरे चांगल्या घ्या जरा. त्यांना नाही अभिनय करता आला तरी चालेल, पण जरा दिसणारे चांगल्या घ्या असल्या पिक्चर मध्ये तरी. डायलॉग सुद्धा काय काय असे ऐकण्यासारखे आहेत. म्हणजे आशीर्ष विद्यार्थी त्याच्या मुलाला म्हणतो, आपण माझं ह्या खेपेला म्हणजे ह्या दरोड्यात, ते डकेतच असतात, दरोडेखोर असतात. ह्या दरोड्यात म्हणतो, माझं कुठलेच तुम्ही उसूल पाळले नाहीत, हे केलं नाही. तो त्याला असं भारी बोललेलं दाखवलाय. तो म्हणतो, उसूल कसले काय, तुम्ही काय हे आहे का मोठे महात्मे किंवा असं काहीतरी. तो नक्की शब्द मला आठवत नाही, पण तो असं म्हणतो, हे आहे का तुम्ही, आपण डकेत आहोत, डाकू आहे आपण, डाकू. कसल्या ह्याच्या वार्ता करता त्या उसूल आणि ह्याच्या. बरं, हे डाकू आपण लहानपणात बघितले तसे डाकू नाहीत, की ते ड्रेस अगदी असा खाली धोतर किंवा अगदी फिट एखादी पॅन्ट. शोलेमध्ये बघा पॅन्ट घालायला लागला डाकू, त्याच्या आधी धोत्रावरच असायची. यात तसं नाही. यात आपला नेहमीचा ड्रेस, फक्त ती रेल्वे आली की तिथंच आत शिरायचं, चाकूचा धाक दाखवायचा, मोबाईल, सोनं नाणं काय असेल, पैसे बिशे ते लुटायचे. अगदी एखादा विरोध करायला लागला तर त्याला 2-4 वार करायचे, अगदीच काय झालं तर संपवायचं एखाद्याला आणि पळून जायचं. असे ते डाकू असतात.
आणि हा भेटतो आपला हिरो त्यांना तिथं आणि ते त्यांना सगळ्यांनाच अवघडच होतं सगळं. मग शेवटच्या वेळेला असं म्हणतात आपण जाऊया आता पळूया आपण हे करूया, पण ते मुख्य विलनच्या मुळे ते होत नाही एवढंच आणि सगळ्यांचा जवळजवळ खात्मा होतोच. विलन आहे तो राघव जुयाल. हा काही वर्षापूर्वी डान्स इंडिया डान्स ग्रँड मास्टर मिथूनच्या ह्याच्यात त्यानं भाग घेतलेला आणि बऱ्यापैकी पुढे गेलेला. म्हणजे मेन अगदी जो निवडतात तो झालेला का नाही आठवत नाही मला, पण तो त्या डान्सच्या ह्याच्यात आहे. त्याच्यानंतर बरेच शो त्यानं केले डान्सचे आणि ह्यात त्याला भूमिका दिली, चांगली केली त्यानं. डायलॉग सुद्धा तो हिरोला म्हणतो, अरे असं ऐसा कोई मारता है क्या करता है तुम. आणि हिरोला शेवटी म्हणजे असं नाही की हिरो आहे असं म्हणून आपलं सगळ्यांना मारा सुटलाय. हिरोला पण लय मारलेलं आहे, आता मरतोय का जगतोय अशी इतकी अवस्था त्याची पण झालेली आहे. आणि आपला तो राघव व्हिलन त्यानं पण टक्कर दिली म्हणजे फाईटमध्ये. उगाच आपलं नुसता मार खाणारा व्हिलन नाही, तर चांगली टक्कर दिली. आता हा मरतोय का हा मरतोय असं इतकं हे होतं आपल्याला, इतकं हे दाखवलंय. सिनेमा जरूर बघा, कंसात सोसल त्यांनी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.